फ्रेंड्स, आणि आज आपण इथे साऊथ इंडियन स्टाईल डोसा, चटणी आणि त्याला लागणारी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी रेसिपी आपण इथे बनवणार आहोत. कुरकुरीत चटपटीत चटणी आणि मजेदार अशी बटाट्याची भाजी मी आज तुम्हाला सांगणार आहे, तेही साऊथ इंडियन स्टाईल. हे बघू शकता किती छान पद्धतीने ही भाजी दिसत आहे. टेस्ट ही खूप सुंदरही आहे. तर इथे बघा, मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी पोहा आणि 1 चमचा शाबू आणि थोडंसं अर्धा चमचा मी मेथी घेऊन हे सायंकाळच्या दरम्याने मी 6 वाजता भिजत घातलेले. तर आता इथे 10 वाजलेले आहेत. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घेत आहे. कन्सिस्टन्सी आपण अशा पद्धतीने ठेवावी लागणार, त्या पद्धतीनेच आपण पाणी घालावे. तर मी इथे जेमतेम 1 ग्लास मी पाणी वापरलेले आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे ते पीठ खूप फुलून येत नाही, यासाठी मी 1 चमचा इथे सिक्रेट, तेही कोणाला माहिती असेल कोणाला नाही, पण इथे मी 1 चमचा इथे आपण जे जेवणामध्ये वापरतो ना ते तेल इथे घातलेलं आहे. ठीक आहे, सूर्यफुलाचं तेल मी इथे 1 चमचा घातलेला आहे. हे छानपैकी असे 2-3 मिनिटासाठी फेटून घेऊया. आपण इथे थोडं आता हाताच्या साहाय्याने छानपैकी 2-3 मिनिटासाठी हे आता फेटून घेऊयात. म्हणजे हे आपल्या हाताची ऊब या पिठामध्ये लागली की हे छान खूप फुलून येतं. आता थंडीचे दिवस असल्यामुळे हे खूप फुलून येण्यासाठी म्हणजे वेळ लागतो, यासाठी सोडा वगैरे वापरायचा आपण नाहीच नाही. तर थोडं आपण 2-3 मिनिटासाठी छानपैकी फेटून घेतलं ना, तर हे आपल्या हाताची ऊब या पिठामध्ये लागून हे पीठ खूप छानपैकी फुलून येतं उद्या सकाळपर्यंत. आणि आपण इथे आता भांड्यावर झाकण ठेवून हे पूर्ण रात्रभरासाठी हे पीठ भिजवण्यासाठी ठेवायचं आहे. ते उद्या सकाळी छानपैकी फुलून येतं. तर इथे सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि हे पीठ खूप छानपैकी फुललेलं आहे. आणि ते पीठ आता थोडं बाजूला ठेवून आपण इथे भाजीची तयारी करणार आहोत. जेणेकरून मी इथे पसरट असा एक मोठं पॅन घेतलेला आहे. इथे तेल गरम करून मी मोहरी 1 चमचा मोहरी मी इथे घातलेली आहे. 1 चमचा तेलामध्ये मी इथे 1 चमचा मोहरी घातलेली आहे तडाडण्यासाठी. ती मोहरी छानपैकी तडाडली की यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत. मोहरी इथे छानपैकी भाजली गेली आहे. 1 चमचा जिरे टाकलेले आहे मी इथे. आणि छानपैकी या मोहरी बरोबर हे जिरे पण भाजू देऊ द्या. आणि जिरे मोहरी छानपैकी तडाडल्यानंतर इथे मी आता कढीपत्त्याची 7-8 पाने धुवून घातलेले आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे इथे साऊथ इंडियन स्टाईल आपण ही भाजी करत आहोत. तर यामध्ये चणा डाळ हे वापरायलाच पाहिजे, प्लीज स्किप करू नका. तर चणा डाळ मी इथे 1 चमचा घातलेली आहे. चणा डाळ थोडीशी अशी लाल झाली की आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत. आणि यासोबतच मी लाल मिरची टाकलेली आहे. असेल तर घालावे, नसेल तर सोडून द्यावे. ठीक आहे, तर इथे मी मोठे 2 कांदे असे कापून घेतलेले होते, ते मी इथे या फोडणीमध्ये टाकत आहे. आणि कांदे छानपैकी लाल रंग येऊपर्यंत आपण हे कांदे परतून घ्यायचे आहेत. कांदे मऊ होण्यासाठी थोडं मी इथं झाकण लावून घेतलेले आहे 1-2-3 मिनिटासाठी. तर आपण 2-3 मिनिटानंतर कांदा बघूया आपला छानपैकी भाजला आहे की नाही. तर इथे कांदा बऱ्यापैकी मऊ पडलेला आहे. आणि तुम्ही डाळीचा कलर देखील बघू शकता किती छान पद्धतीने डाळीचा कलर आलेला आहे, लालसर डाळीचा कलर. आणि मग या स्टेप्स नंतर आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट ते घालत आहोत. आलं आपण वापरलेलं नाही, माझ्याकडे आलं नव्हतं त्यासाठी मी वापरलेलं नाही. तुमच्याकडे जर आलं असेल तर ते तुम्ही वापरू शकता. तर मी ते फक्त लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. फक्त लसूण आणि मिरचीची पेस्टनेही भाजीला खूप छान चव येते. तुम्ही एकदा करून बघा. आलं नसेल तर काही हरकत नाही. लसूण असा आपल्याला खूप करपूस या कांद्यामध्ये भाजायचा नाही. फक्त जेमतेम हा आपल्याला समजलं की थोडा वास निघून गेलेला आहे तर ठीक आहे. मग मी इथे आता हळद घातलेली आहे 1 चमचा. हे खूप इम्पॉर्टंट आहे की लसूण आपल्याला खूप भाजायचं नाही तेलामध्ये. ते फक्त 1-2 सेकंडसाठी जरी लसूण आणि मिरची या कांद्यासोबत भाजून घेतली तर ते पुरेसं आहे. तर मी इथे 1 चमचा हळद टाकलेली होती. मी इथे अगोदरच 2-3 बटाटे उकडून घेतलेले, ते स्मॅश करून घेतलेले होते. हे मी इथं आता या भाजीसाठी घालत आहे.
तर मी बटाटा इथे या फोडणीमध्ये घातलेली आहे. बटाटा खूप छान पद्धतीने मिक्स करून घ्यायची या कांद्यामध्ये, जेणेकरून या बटाट्याचा कलरही असा छानपैकी पिवळा होईल. आणि इथे मी आता 1 चमचा चवीनुसार मीठ वापरलेली आहे. तर हे सर्व मिश्रण आपण एकत्र छानपैकी मिक्स करून घेऊयात, जेणेकरून बटाट्यामध्ये काही जरी गुठळ्या असतील तर त्या निघून जातील. अगोदरच बटाटा आपण स्मॅश केलेला होता, त्यामुळे आपल्याला आता हा फोडताना बटाटा अवघड जाणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी बटाटा कशा पद्धतीने या भाजीमध्ये मिक्स करत आहे किंवा या कांद्यामध्ये मिक्स करत आहे. हात आपण चालवतच राहायचा, कारण ती भाजी खाली लागू द्यायची नाही. तर मी या पद्धतीने बटाटा खूप छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे. तर मी इथे बघू शकता पिंच ऑफ शुगर, थोडीशी शुगर मी इथे यूज केलेली आहे. साखर हे ऑप्शनल आहे आणि इथे मी थोडीशी वापरलेली आहे. तुम्हाला हवे तर घालू शकता, नाही तर ते स्किप करू शकता. तर इथे मी हिरवीगार कोथिंबीर धुवून चिरून या भाजीमध्ये टाकलेली आहे. आता ही कोथिंबीर आपण बटाट्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया आणि या स्टेप्स नंतर थोडंसं असं पाणी शिंपडून घेऊयात आणि झाकण लावून ठेवून एक 2-3 मिनिटासाठी ही भाजी आपण शिजू देऊया. चला तर आपण मग भाजी चेक करूया. तर ही भाजी, बटाट्याची भाजी अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान सुगंध असा भाजीचा येत आहे. मी पुन्हा असं मिक्स करून घेत आहे ही भाजी एकत्र. आपण अशी एकत्र करून आता ही भाजी साईडला ठेवून देऊयात. तुम्ही बघू शकता भाजी किती छान पद्धतीने रेडी झालेली आहे. तर या भाजीला सुगंध खूप छान सुटलेला आहे. आपल्या भाजीला कलर देखील खूप छान आलेला आहे. तर चला वळूया आपण रेसिपीकडे दुसऱ्या. तर मी ही डोस्यासाठी इथे तवा तापत ठेवलेला होता. तोपर्यंत आपण चटणी प्रिपेअर करून घेऊया. चटणीची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच जाईल. फुल रेसिपी बघायची असेल तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून चटणीची रेसिपी बघू शकता. तर इथे माझी अशी झटपट चटणी तयार झालेली आहे. तर आपण चला डोसा करूया. तर डोस्याचा तवा देखील तापलेला आहे. इथे असा कांदा मी आडवा कापून घेऊन थोडंसं तेल लावून घेतलेले आहे कांद्याला आणि तोच कांदा मी इथे तव्याला लावत आहे. कांद्याच्या साहाय्याने तेल लावत आहे. तर आपण त्या डोसाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ, जमेल तेवढं मीठ घालून, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालून मी इथे हा डोसा स्प्रेड केलेले आहे. तर डोसा स्प्रेड करून झाल्यानंतर मी इथे तूप टाकलेले आहे. तूप टाकून झाल्यानंतर डोस्याला असं छान कलर आला आहे असं समजल्यानंतर मी आता हा डोसा परतवून घेत आहे. आणि अशाच रीतीने मी सर्व डोसे तयार केलेले आहेत. तर इथे सर्व डोसे तयार झालेले असताना मी खायला सर्व करायला घेतलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने दिसत आहे भाजी, चटणी आणि हे क्रिस्पी डोसे. आणि तर चला मग या रेसिपीसाठी एक लाईक तर जरूर बनतो. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर टू माय चॅनल. थँक यू सो मच.